हाय हॅलो नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत ते म्हणजे अपात्र महिलांची वाढलेली संख्या. हो, तर आता कालपर्यंत जे काही 28 लाख महिला अपात्र म्हणत होते ते आता 68 लाख आणि 71 लाखांपर्यंत आकडा जाऊन पोहोचलेला आहे. काय यामागची मुख्य कारणं आहेत त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. जेणेकरून ज्या महिला अपात्र होत आहेत त्यांना मदत होईल, की अपात्रतेच्या काय कारणं आहेत ज्यामुळे की त्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत किंवा त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हटवलं जात आहे त्यांचं नाव. तर या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेतोय. सर्वात पहिलं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये KYC ज्या महिलांची कंप्लीट नाही त्यापैकी बऱ्याच महिलांचे नाव वगळले जात आहेत. ऑलमोस्ट नोव्हेंबरपासूनचे हप्ते ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांचे KYC कंप्लीट नाही त्यांचे नोव्हेंबरपासूनचे हप्ते थकीत आहेत किंवा कुणाचा एखादा हप्ता मिळाला आणि पुढील हप्ते मिळालेले नाहीत. तर यामध्ये काय करू शकतो? सर्वात पहिलं तर KYC करणं जरुरी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी केली आहे पण ज्यांची KYC सक्सेसफुल दाखवत नाही त्यांनी ती व्यवस्थितपणे कंप्लीट करणं जरुरी आहे. जेणेकरून त्यांना पुढील हप्ते तर येतीलच पण जे मागचे हप्ते होते ते देखील हप्ते पेंडिंग सगळे येतील. या संदर्भामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि यूट्यूबवरती ऑलरेडी बरेच व्हिडिओ आहेत की तुम्ही नेमकं काय करायचं आहे KYCमध्ये. पण आता काही अशा बाबी यामधून आपण जाणून घेणार आहोत ज्याच्यामध्ये की स्त्रियांना हे प्रॉब्लेम येतात की तुमचा OTP सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. तर आता यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरी आहेत? ज्या कुमारी महिला आहेत म्हणजे ज्यांचे लग्न झालेले नाहीत पण त्यांची KYC करायची आहे आणि त्यांचा OTP हा त्यांच्या वडिलांच्या मोबाईल नंबरवरती जातो, बरोबर? कारण की KYCची प्रोसेस कशी आहे की जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतीच्या मोबाईलवरती OTP जाईल आणि जर तुम्ही कुमारी असाल तर तुमच्या वडिलांच्या मोबाईलवरती OTP जाईल. आता ह्या दोन्ही केसेस ज्यांना पॉसिबल नाहीत त्या महिलांबद्दल आपण सगळ्यात पहिले बोलणार आहोत. ज्यांच्या कुमारी आहेत, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे परंतु त्यांना वडीलही नाही आहेत. एकतर वडील नाही आहेत किंवा काही कारणास्तव अगदी लहानपणापासून काही काही महिलांच्या अशा कमेंट्स आहेत की अगदी लहानपणापासून आम्ही आमच्या वडिलांसोबत राहत नाही, आमच्या आईचे म्हणजे आम्ही वडिलांसोबत पहिल्यापासून राहत नाही, आमची आई आम्हाला वेगळं घेऊन राहिलेली आहे लहानपणापासून, सो त्यांचा वडिलांशी संपर्क नाही. मग अशा महिलांचा OTP कुठे जाणार? अशा महिलांना वडिलांच्या मोबाईलवरचा OTP कसा मिळणार? एक हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे ज्या एकल महिला आहेत. एकल महिला म्हणजे काय? ज्या महिलांची त्यांच्या हजबंडसोबत घटस्फोट झालेला आहे, घटस्फोटित महिला आहेत किंवा ज्यांचा प्रोसेसमध्ये असेल घटस्फोट, अशा महिलांना देखील त्यांच्या ज्या काही हजबंडच्या मोबाईलवरती OTP जाणार आहे त्यांच्याकडनं तो OTP जर नसेल मिळत तर त्या संदर्भामध्येही काय करायला पाहिजे? अशा काही कॅटेगरीज आहेत त्यानुसार. आणि अजून अशा काही कॅटेगरी आहेत की ज्यांचे मोबाईल नंबर चेंज झालेले आहेत म्हणजे ते मोबाईल काही कारणास्तव आता सुरू नाही आहेत. तर अशा महिलांनी काय करायचं आहे? सर्वात पहिलं म्हणजे जर तुमच्याकडे वडिलांचा सगळ्यात पहिला आपण ज्या कुमारी महिला आहेत त्यांच्या संदर्भामध्ये बोलूया. म्हणजे कुमारी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या संदर्भात की त्यांच्या वडिलांच्या मोबाईलवरती OTP जाणं पॉसिबल नसेल किंवा काही कारणास्तव त्यांना ते घेणं पॉसिबल नसेल तर त्या महिलांनी काय करावं? सगळ्यात पहिलं म्हणजे तिथे तुम्ही एक कोणत्याही प्रकारे आता जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही पोर्टलवरती रिमार्कमध्ये ही गोष्ट मेन्शन करू शकता की अशी अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये की वडील हयात नाहीत किंवा वडिलांसोबतचे तुमचा संपर्क नाही, त्या ठिकाणी आम्ही काय करायला पाहिजे? एक गोष्ट ही झाली कुमारिका महिलांसाठी. ज्यांच्यासोबत म्हणजे ज्या एकल महिला आहेत त्यांनी देखील हाच रिमार्क मेन्शन करायचा आहे त्यांच्या हजबंड बाबतीत, त्यांच्या पती बाबतीतला की अशा अशा काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये आमचा त्यांच्याशी संपर्क होणं आणि त्यांच्याकडून आम्हाला OTP मिळणं शक्य नाही. तर त्या दोन्ही कंडिशन्समध्ये आम्ही आमच्या भावांचा किंवा वडिलांचा किंवा आईचा कुणाचा दुसऱ्यांचा आधार घेऊ शकतो का OTPसाठी? हा एक महत्त्वाचा बदल आपण तिथे करू शकतो जेणेकरून तुमची KYC सक्सेसफुल होण्यामध्ये सगळ्यात मोठी मदत मिळू शकते. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच महिला अपात्र होत आहेत आणि प्रत्येक वेळी यादीमध्ये बऱ्याच लाख महिला अपात्र नव्याने होत आहेत. त्यामुळे ह्या ज्या 2 कंडिशन्स आहेत या 2 कंडिशन्ससाठी तुम्ही हे तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या पोर्टलवरती जाऊन तुमच्या पर्टिक्युलर अकाउंटच्या तिथे तुम्ही हा रिमार्क टाकून एकदा
ह्याचं सोल्युशनसाठी सरकारकडे आपण मागणी करायला पाहिजे की असा प्रॉब्लेम असल्यानंतर आम्ही हे सोल्युशन काढू शकतो का, किंवा ह्या पद्धतीने आम्ही OTP घेऊ शकतो का. या संदर्भामध्ये जर अजून काही प्रॉब्लेम आला तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. पण जास्तीत जास्त महिलांना KYC संदर्भातच प्रॉब्लेम येत आहे आणि ती KYC सक्सेसफुल होण्यासाठी OTP ही एक सर्वात मोठी बाब होती. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल चर्चा केलेली आहे. यानंतरच्या अजून जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि यासोबतच बाकीचे जे काही आपण व्हिडिओज टाकलेले आहेत, म्हणजे महिलांना एक्स्ट्राचं लोन भेटतं किंवा महिलांना कोणकोणत्या नोकरीच्या गव्हर्नमेंट जॉबच्या संधी आलेल्या आहेत अगदी 10वी-12वी पासवरती, या संदर्भात मी चॅनलवरती बरेच व्हिडिओज टाकलेले आहेत. तेही एकदा जाऊन चेकआउट करा. आणि जर कोणत्याही प्रकारे कोणाला अडचण येत असेल तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला त्या प्रत्येक कमेंटमध्ये आन्सर भेटून जाईल, तुम्हाला त्याचं सविस्तर उत्तर भेटून जाईल. धन्यवाद.